नमस्कार मंडळी, मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी खूप आनंदी आहे। विचारा का? तुम्ही नेहमीच माझ्या चॅनलवर फळझाडे, फुलझाडे, भाज्या बघत आपले निसर्गावरील आणि माझ्या कामावरील प्रेम दाखवत आला आहात। त्याचीच दखल घेत बागकामातील एक छानशी अचीवमेंट मला तुम्हा सर्वांबरोबर शेअर करायची आहे। मंडळी, मी मोगऱ्याच्या बीपासून उगवलेल्या रोपाचा व्हिडिओ केला होता, ते तुमच्या लक्षात आहे ना? तुम्ही म्हणाल त्याचं काय आता? तर त्याचं असं झालं की याच मोगऱ्याने मला एक नवीन ओळख करून दिली आहे। हा मोगरा म्हणजेच जस्मिनम सॅमबॅक आहे। आपला नेहमीचा मोगरा आहे हा। या जातीच्या मोगऱ्याला बिया येणं ही तशी दुर्मिळ गोष्ट आहे। त्याहून दुर्मिळ आहे की त्या बिया रुजणं, आणि त्याहून अति दुर्मिळ आहे की बीपासून तयार झालेल्या त्याही रोपाला फुले लागणे। अशी शक्यता फक्त 0.5% असते असं मला तज्ज्ञांकडून सांगण्यात आले। परंतु माझ्याकडे मधुबनमध्ये अगदी नैसर्गिक वातावरणात हे सर्व सहजपणे घडून आलेलं आहे। मात्र त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि बरेच प्रयोग केलेले आहेत। गेल्या 6 वर्षातील सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवून, अगदी बारकाईने लक्ष ठेवून मी वेळोवेळी त्या सर्व गोष्टींची नोंद करून ठेवली, आणि नुकतंच माझ्या या सर्व ऑब्झर्वेशनचा शॉर्ट कम्युनिकेशन स्वरूपातील पेपर किंवा लेख म्हणूया, न्यू दिल्ली येथील जर्नल ऑफ ऑर्नामेंटल हॉर्टिकल्चरमध्ये प्रकाशित झाला आहे। याबाबत थोडं अधिक बोलण्यासाठी, माझा हा आनंद तुमच्याशी शेअर करण्यासाठी, तसंच या संपूर्ण प्रवासात मला मदत करणाऱ्यांना धन्यवाद देण्यासाठी आजचा व्हिडिओ। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल, तर याबद्दल थोडक्यात सांगायचं तर 6-7 वर्षापूर्वी जवळच्या नर्सरीमधून मी मोगऱ्याचं एक रोप आणलं होतं। नेहमीप्रमाणे ते लावलं। वर्षभरात छान वाढ होऊन त्याला पुढच्याच वर्षापासून फुले लागायला सुरुवात झाली होती। त्यावेळी एक वेगळीच गोष्ट माझ्या नजरेस पडली। ते म्हणजे फुले लागून गेल्यानंतर तिथे असं काळं काहीतरी वाटाण्याच्या आकाराचं गोल फळ दिसू लागलं। उत्सुकतेपोटी मी त्यातील बिया पेरल्या। ती केवळ 1-2च फळे असायची आणि प्रत्येक फळात एकच बी असायचे। पहिली 2 वर्षे मला त्यात यश मिळाले नाही, परंतु त्याच्या पुढच्या वर्षी 23 साली मात्र एक बी रुजले, ते वाढले आणि लवकरच त्यालाही फुले आली। हे सगळं खरंच खूप अनपेक्षित होतं। पहिल्या वर्षी ती फुले एकेरी पाकळ्यांची आणि त्यानंतरच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षी दुहेरी-तिहेरी पाकळ्यांची लागली। या सर्व नोंदी, तसंच त्या संदर्भात वेळोवेळी मला पडलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधून मी नोंद करून ठेवली होती। त्यांचे व्हिडिओ मी पूर्वी केले आहेतच, त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। मदर प्लांट एकेरी पाकळ्यांचे असून सुद्धा 2ऱ्या वर्षी दुहेरी-तिहेरी पाकळ्यांची फुले कशी काय लागली असावीत, याबद्दल थोडाफार अभ्यास वाचन करून परवाच्या मार्चमध्ये मी व्हिडिओ केला, आणि जसा म्हणून तो व्हिडिओ केला तेव्हापासून आर्तिकालाने, माझ्या मैत्रिणीने ठाम निश्चय केला की काहीही करून यावर्षी बीपासून मोगरा ही गोष्ट आपण जागतिक पातळीवर न्यायची, आणि न्यायची म्हणजे न्यायचीच। तसं तर मलाही गेल्या 3 वर्षापासून वाटत होतं की या दुर्मिळ घटनेची कुठेतरी नोंद व्हायला हवी। कदाचित असंच कोणाला तरी या माहितीचा उपयोग झाला तर छानच। बागकाम क्षेत्रातील तज्ज्ञांना यासाठी काय करावे लागेल याची मी सतत चौकशी करत होते, माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नेमका मार्ग सापडत नव्हता। यात आता आरतीने पुढाकार घेतला। खूप साऱ्या चर्चेनंतर आरतीने आम्हाला शोधनिबंधाविषयी मदत करू शकतील अशा यतींद्र जोशी सरांचे नाव सुचवले। तांत्रिक लेखावर प्रकाशनपूर्व संस्कार करणे आणि कृषी संशोधक अशी जोशी सरांची थोडक्यात ओळख आहे। सरांनी या कामी खूप मदत केली, त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद।
आरतीने हे नाव सुचवले खरे, पण मी तर गेली 3 वर्षे आधीपासूनच जोशी सरांना ओळखत होते आणि तेव्हाही या विषयावर त्यांच्याशी माझी चर्चा झाली होती. ठीक आहे, आता पुन्हा नव्याने सुरुवात. कदाचित हे काम आता आरतीच्या पुढाकारानेच व्हायचे होते. सुरुवातीलाच मी गेल्या 3 वर्षातील माझ्या कामाचे अपडेट्स सरांना सांगितले. व्हिडिओ पाठवले. त्यावर बरीच चर्चा झाली. सरांनी सांगितले की यापूर्वी या विषयावर कोणी काही लिहिलं आहे का? याआधी अशा विषयावर पेपर पब्लिश झाला आहे का? हे पाहायला हवं. मी, आरती, ललिता आणि माझ्या इतर मैत्रिणी गेले 3 वर्षे ही शोधाशोध करत होतो आणि खरंच आम्हाला कुठेच काही मिळालं नव्हतं. तरीही ते 2 दिवस किती टेन्शनमध्ये गेले असतील हे सांगायला नको. मग 2 दिवसांनी सरांनी सांगितलं की मोगऱ्याच्या बीपासून रोपाचा यापूर्वी कुठेही पेपर झाल्याचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे आपण या विषयावर लिहू शकतो. मग सुरू झाले लेखन आणि ते कोणाकडे पाठवायचे, त्यांना काय माहिती अपेक्षित असते वगैरे वगैरे अशी चर्चा. आम्हाला इतका आनंद झाला होता ना की बस. दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे जो लेख तयार होईल ते माझं ऑब्झर्वेशन असणार आहे. अर्थातच हा रिसर्च नाही हे आम्हालाही ठाऊक होतं. त्यानंतर काही दिवसात लेख तयार झाला. आम्ही एका संस्थेकडे पाठवला. खुश झाले. वाटलं आता काय झालंच आपलं काम. पण 3च दिवसात तिथून नकार आला. हे रिसर्च नसून ऑब्झर्वेशन असल्याचे सांगून त्यांनी निराशा पदरी टाकली. खूप वाईट वाटलं, कारण इतकी दुर्मिळ घटना सहजच घडली नव्हती. त्यावेळचे तापमान हे जेवढे महत्त्वाचे तितकेच बिया ओल्या किंवा कोरड्या पेरणं, प्रत्येक वेळी वेगवेगळे पॉटिंग मिक्सचर वापरणे वगैरे माझे प्रयत्नही महत्त्वाचे होतेच. अभ्यासपूर्ण होते. 5-6 वर्षापासून त्या प्रत्येकाची नोंद मी ठेवलेली होती. वेळोवेळी सगळ्यांचे फोटो, व्हिडिओ घेऊन ठेवले होते. पण त्यांचे म्हणणे आले की यात वैज्ञानिक प्रयोग नाहीत, तर ही फक्त एक दुर्मिळ घटना घडली आहे आणि तुम्ही त्याचं निरीक्षण केलं आहे. खरं तर असं नव्हतं, पण मग पुन्हा मी आणि आरतीने वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या कामाची वैज्ञानिक स्वरूपात माहिती लिहून काढली. दिवस असो की रात्र, वेळ मिळेल तसं पुन्हा पुन्हा त्या सर्व घटनांची उजळणी करून मूळ लेखात बदल केले. आता अगदी टेबल स्वरूपात व्यवस्थित मांडणी केली. खरं तर हे काम जितक्या सहजतेने मी सांगत आहे तितक्या सहजतेने ते झालेलं नाही हे तुमच्या लक्षात आलं असेलच. केवळ 2 वाक्यात संपणारं हे काम नव्हतं. इथे यशोश शिखरावरचे मळब थोडे दूर झाले आणि मला एक शिकवणसुद्धा मिळाली. तुम्ही तुमचे काम कितीही सुंदर, व्यवस्थित, परफेक्ट केलेले असले तरी ते तसेच सादर देखील करता आले पाहिजे. मग आता पुन्हा नवीन संस्थेकडे माहिती सादर केली. 2-4 ऑप्शननंतर न्यू दिल्ली येथील जर्नल ऑफ ऑर्नामेंटल हॉर्टिकल्चरसाठी पाठवायचं ठरलं. आणि इकडे तर माझ्या पेशन्सची परीक्षा सुरू झाली. 4 दिवस झाले उत्तर नाही, 8 दिवस झाले तरी काही नाही, 15 दिवस झाले तरी काहीच संपर्क नाही. जरी सरांनी याला कितीही वेळ लागू शकतो असं सांगितलं असलं तरी मी थोडीशी अस्वस्थ झाले होते. आणि आसपासचे म्हणायचे की शोधनिबंध वगैरे तुमच्या आवाक्यातले नाही, कशाला एवढ्या याच्या मागे लागल्या तुम्ही दोघी तिघी, उगा हट्ट करू नका, हे काही होणार नाही, तो विषय सोडून टाका आता. एक वेळ तर असाही विचार मनात आला की खरंच जाऊ दे, सगळंच पॅकआउट करून टाकूया, सादर केलेला लेख मागे घेऊन टाकू. पण जोशी सर म्हणाले थोडे दिवस अजून वाट बघू. इकडे ललिताचे मोटिवेशनल बोलणे चालूच होते. वाट बघूया, कितीही वेळ वाट बघावी लागली तरी हरकत नाही. आणि दुसरीकडे आरतीचे कन्व्हिक्शन, तिला अत्यंत दृढ विश्वास होता की हे होणार म्हणजे होणारच. इथे नाही तर अजून दुसरीकडे, पण होणार. आपण करायचे, अजिबात सोडायचे नाही. इथून पुढे ज्यांच्याशी बोलणं होणार होतं ते डॉक्टर सिंधू सर, म्हणजे
डॉक्टर सिंधू सरांसारख्या मोठ्या व्यक्तीबरोबर मी बोलत होते हे माझं भाग्यच. बरं, हा माणूस इतका नम्र, इतका ग्राउंडेड आणि इतक्या तत्परतेने त्यांचे प्रत्युत्तर मिळायचे की काय सांगू. विषय थोडा वेगळा होईल, पण आणखी एक गोष्ट मेन्शन करावीशी वाटते. पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत त्यांचा दिसत नसलेला DP अचानक दिसू लागला आणि मला इतका आनंद झाला की त्यांनी माझा नंबर सेव्ह करून ठेवला आहे. आणि मग मला थोडीशी खात्री झाली की बहुधा इथं आपलं काम होणार आहे. या टप्प्यावर मात्र आता खूप पॉझिटिव्ह वाटू लागल्या होत्या गोष्टी. इथे आणखी एक गोष्ट अशी होती की ज्या काही त्रुटी राहिल्या त्यासुद्धा मी माझ्या टीमकडून दूर करून घेतो असे म्हणत डॉक्टर सिंधू सरांनी माझ्या मनावरचे सगळे दडपण काढून टाकले होते. या सर्व गोष्टी करताना ज्यांची मला निरंतर मदत होत होती ते म्हणजे माझे मिस्टर संजय माळी. मेल्स असो किंवा डॉक्टर सिंधू सरांशी फोनवर बोलणे असो की काही टेक्निकल गोष्टी असो, सर्व हेच बघायचे. तसंच अगदी शेवटच्या ऐन टप्प्यात माझी सून मयुरी हिने देखील महत्त्वाची मदत केली. कारण ज्या त्या संस्थेकडे लेख पाठवताना त्यांच्या फॉर्मॅटमध्ये बसवणं हे बऱ्यापैकी किचकट काम तिनं केलं. आणि 31 जुलै 2026 तो दिवस आणि ती वेळ अखेर आली. लेख प्रकाशित झाला. डॉक्टर सिंधू सरांनी PDF पाठवल्यानंतर पहिले 5-10 मिनिटे माझा विश्वासच बसेना. पण हा आनंद एकमेवाद्वितीय असा होता. माझ्या आयुष्यातील स्वर्णिम दिवस. त्या आनंदामागे माझी आजपर्यंतची मेहनत, प्रतीक्षा आणि माझं स्वप्न होतं. संघर्ष जेवढा मोठा, आनंदाची गोडी तेवढीच जास्त असते. आवड, छंद म्हणून बागकाम करणारी एक गार्डनर ते शोधनिबंध प्रकाशित होईपर्यंतचा हा प्रवास म्हणजे जन्माचे सार्थक झाले आहे असे वाटत आहे. यानंतर जे काही कौतुकात न्हावून निघाले की बस, ते शब्द, ते एक मेसेज म्हणजे प्रशस्तीपत्रक आहे. याचसाठी केला होता अट्टहास असे वाटत होते. निसर्ग देवतेचा आशीर्वाद, सर्व कुटुंबीय, सर्वांची नावे घेणे इथे शक्य नाही, पण चांगल्या वाईट परिस्थितीत सतत माझ्याबरोबर असणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप 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 धन्यवाद. मला सतत पाठिंबा देणाऱ्या किंवा कदाचित घरच्यापेक्षासुद्धा जास्त पाठिंबा देणाऱ्या सर्व सरांना खूप खूप धन्यवाद. माझे मधुबन परिवारातील सदस्य आणि तुम्ही सर्व हितचिंतक मंडळी, या सर्वांच्यामुळे यशाचे शिखर मी गाठू शकले. अशीच निसर्गाची सेवा माझ्या हातून घडत राहो हीच इच्छा आहे. सीड सेट अँड सीड ग्रोन प्रोजेनी ऑफ जस्मिनम सॅम्बॅक, अ रेअर फेनॉमेनन, अ शॉर्ट कम्युनिकेशन याची लिंक पहिल्या कमेंटमध्ये देत आहे. धन्यवाद.